नमस्कार सर्वांना. आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपल्याकडे एक विशेष अतिथी आले आहेत. डॉक्टर रवींद्र चव्हाण, जे नवी मुंबईतील एक प्रतिष्ठित सायकियाट्रिस्ट, थेरपिस्ट आणि काउंसलर आहेत. व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य उपचार या क्षेत्रातील त्यांचा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी अनेक लोकांना अल्कोहल ॲडिक्शन, डिप्रेशन आणि इतर मानसिक समस्यांवर मात करण्यासाठी मदत केली आहे. मी डॉक्टर रवींद्र चव्हाण. मी आज आपल्याला अल्कोहोल जे मदिरापान जे आजच्या समाजामध्ये ज्याचं हळूहळू प्राबल्य वाढत चाललेलं आहे आणि बऱ्यापैकी तरुण पिढी मदिरापानाच्या अधीन जाते आहे. त्या विषयाबद्दल मी तुम्हाला आज अवगत करणार आहे की याचं महत्त्व काय आहे आणि याच्यातून आपण बाहेर कसं पडू शकतो किंवा आपले जे कोणी नातेवाईक आहेत त्यांना आपण ह्या व्यसनापासून किंवा ह्या आजारापासून बाहेर कसं आणू शकतो. बघायला गेलं तर याला आजार केव्हा म्हणणार? मदिरापानाची सवय, अल्कोहोल यूज हे बऱ्याच प्रमाणात कॉमन आहे आणि टू सम एक्सटेंट ते सोशली एक्सेप्टेबल पण आहे. कारण समाजामध्ये बऱ्याच सोशल गॅदरिंग्जमध्ये, फंक्शन्समध्ये इव्हन बऱ्याच रिलिजियस ऑकेजन्सला सुद्धा थोडंसं मदिरापान करणं किंवा थोडंसं अल्कोहोल घेणं हे कुठेतरी सोशली एक्सेप्टेड आहे. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टीला कुठे आपण सोशली एक्सेप्टेबल ड्रिंकिंग करत आहोत आणि कुठेतरी ते मर्यादेच्या बाहेर गेलेलं आहे आणि ते आजाराकडे वळलेलं आहे किंवा त्याला आपण आजार म्हणू इतपत गेलेलं आहे. यात थोडासा आपल्याला तो फरक समजून घेतला पाहिजे. एक सोशली एक्सेप्टेबल जे असतं पिणं, त्या पिण्याचं प्रमाण असतं की कुठेतरी 60 ml, 90 ml हे अशा पद्धतीने पिणं आणि त्यात आपल्या संवेदना हरवू न देणं, याला म्हणू की हे हे कुठेतरी मान्य आहे. पण हळू-हळू जेव्हा माणूस ह्याच्या पलीकडे जातो आणि त्याची क्वांटिटी म्हणजे पिण्याचं प्रमाण हे क्वांटिटीमध्ये, दिवसांमध्ये वाढत जातं. हळू माणूस 90 ml वरून क्वार्टरवरून तो मे बी त्याच्यापेक्षा जास्त 2, 3, 4 अशा पद्धतीने ती संख्या वाढत जाते. आणि क्वांटिटीज वाढत नाही तर त्यांची दिवसाची ती मिळवणं, त्याच्यासाठी प्यायला बसणं, बसून राहणं, कंट्रोल न राहणं, की 1 क्वार्टर पिऊन घरी जाणार म्हटल्यानंतर 2 संपल्या, 3 संपल्या. नंतर जे आधी फक्त संध्याकाळी किंवा रात्री पीत होते ते हळू दुपारी, रात्री, सकाळी कुठल्याही वेळेला हळू आय ओपनर डोस ज्याला म्हणतात, की सकाळी उठल्याबरोबर थोडीशी लागते. का तर बेसिकली त्यांना त्यांना त्याच्यामुळे येणारे जे विथड्रॉवल सिम्प्टम्स असतात, की हातामध्ये थरथर येणं किंवा रात्री झोप न येणं, चिडचिड होणं, ह्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून त्यांना ते सकाळचा पहिला डोस लागत असतो. तर अशा पद्धतीने जेव्हा क्वांटिटी, दिवसातून वापरण्याच्या वेळा आणि त्याच्यावर कंट्रोल राहत नाही, तेव्हा आपण म्हणू की व्यक्ती हे आजाराकडे म्हणजे अल्कोहोल यूज डिसऑर्डरकडे ते हळू वळलेले आहेत आणि अशा वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये इंटरव्हेन करणं गरजेचं असतं. आता कारणमीमांसेकडे जर आपण गेलो, की आपण ह्या व्यसनाच्या आहारी कसे जातो? आपण माणसं ह्या व्यसनाच्या आहारी कसे जातो? तर सगळ्यात महत्त्वाचं असतं, की याच्यामध्ये सुरुवात ही नेहमी तरुण वयामध्ये आणि क्वचितच कुठल्याही वयात होऊ शकते, पण क्वचितच थोडं आणखी मोठे झाल्यानंतर आपण ज्याला म्हणू, की मिडल ॲडल्टहूडमध्ये जनरली ह्या व्यसनाला सुरुवात होते. तारुण्यात तारुण्यात जेव्हा पौगंड अवस्थेमध्ये आपण म्हणू, की जे कॉलेजचं वय असतं, ज्युनियर किंवा सीनियर कॉलेजचं वय, त्या वयामध्ये जनरली सुरुवात होते. कारण बऱ्याचदा हे असतं, की थोडंसं कौतुक असतं, की हे कुतूहलापायी, की हे काय असतं? पिऊन बघावं कसं वाटतं? हे कुतूहलाची सुरुवात हळू मग बऱ्याचदा मित्रांबरोबर होते. मित्रांकडून आपल्याला ती एक 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 हे असतं, की ज्याला आपण म्हणू, की पीअर ग्रुप इन्फ्लुअन्स असतो, की मित्र आपल्याला सांगतात, "अरे चल थोडंसं घेऊया, ट्राय तर करूया" आणि मग तिथून ती सुरुवात होते. सुरुवातीला सगळे ते पोटी करतात किंवा सुरुवातीला सगळ्यांचा त्याच्यावर कंट्रोल असतो. पण हळू जीवनामध्ये बऱ्याचदा काय होतं, की वेळ सांगून येत नसते. जीवनामध्ये उतार-चढाव हे सगळ्यांच्याच येत असतात आणि जेव्हा उतार-चढाव यायला लागतात, काहीतरी नैराश्य येतं, काहीतरी जीवनामध्ये विपरीत घडतं किंवा अपेक्षित असेल असं घडत नाही. जसं की तरुण वयामध्येच हवी ती मुलगी प्रेमात नाही पडली किंवा हवं ते करियर नाही मिळालं किंवा घरातलं काहीतरी कारण असेल.
आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही कधीतरी ते कुतूहलापोटी जे घेतलेलं थोडीशी मदिरा होती, ते हळू-हळू ते आपण मदिरापानाकडे आणि मदिरापानातून आपण त्याच्या आजाराकडे वळतो, की आता हा व्यसनाधीन झाला. तर अशा पद्धतीने बहुतेक वेळा जे कुतूहलातून मित्रांच्या कंपनीमध्ये किंवा काहीतरी सोशल कारणाने सुरू झालेली गोष्ट हळू-हळू काही इतर गोष्टी त्याच्याबरोबर मिळाल्या, की कुठलंतरी नैराश्य, घरामधल्या काहीतरी घडलेल्या घटना, ह्या सगळ्या गोष्टीतून करिअरमध्ये आलेले काही ब्लॉक्स, ह्या सगळ्या गोष्टींमधून माणूस हळू-हळू त्या आजाराकडे आणि त्या व्यसनाधीनतेकडे वळत जातो. पण आता ही झाली कारणमीमांसा. याचे परिणाम काय होतात? जेव्हा माणूस अल्कोहोलचा गरजेपेक्षा जास्त वापर करतो, तेव्हा त्याचे 2 गोष्टी होतात. एक तर शारीरिक अपाय होतात आणि दुसरं असतं, की मानसिक अपाय होतात. शारीरिक अपायामध्ये बघायला गेलो आपण, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त पिल्यामुळे पोटामध्ये ॲसिडिटी होणं, अल्सर होणं, झोपेचे झोपेचे परिणाम होणं, जास्त अल्कोहोलमुळे दूरगामी परिणामांमध्ये कॅन्सरला सुद्धा हे एक रिस्क फॅक्टर असतं. केसांची गळती याच्यामुळे होते. नंतर याचे वेगवेगळ्या अवयवांवर विपरीत परिणाम होतात, जसं की किडनी, लिव्हरवर याचा होणारा अपाय सगळ्यात जास्त असतो आणि त्याच्यातून हळू पुढे जॉन्डिस म्हणजे कावीळ होणं, काविळाच्या पुढची स्टेज म्हणजे सिरोसिस असतं आणि त्या सिरोसिस झाल्यानंतर हळू पोर्टल हायपरटेन्शन म्हणजे ज्या नसा असतात धमन्या त्या मोठ्या होतात आणि मग त्याच्यातून व्हेरिकोसिटीज म्हणजे त्याच्यातून ब्लीडिंग होणं, असे अनेक प्रकार मग पुढे ते गंभीर आजाराकडे वळत जातं आणि बऱ्याचदा मग लिव्हर फेल्युअर होतं आणि तिथून आणखीच अवस्था वाईट होते. हे झाले काही शारीरिक परिणाम. दुसरं असतं की मदिरापानाबरोबर हळू जेवणाकडे लक्ष नाही राहत, जेवण नीट करत नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टींच्या डेफिशियन्सी होतात, जसं की व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सी, चांगल्या बऱ्याच न्यूट्रिएंट्सच्या डेफिशियन्सी आणि त्याच्यातून मग आणखी वेगवेगळे शारीरिक अपाय होतात. मानसिक अपाय काय होतात? तर आपण बघू की सगळ्यात महत्त्वाचं की ज्या दिवशी पिली नाही, त्या दिवशी त्याला थरकाप सुटणं किंवा चिड येणं, रात्री झोप न येणं, हे अगदी सहजपणे आढळून येणारे परिणाम असतात. त्याच्या पलीकडे बऱ्याच लोकांना अल्कोहोल इंड्यूस अँक्झायटी किंवा डिप्रेशन किंवा काही लोकांना तर अगदी सायकोसिसपर्यंत सुद्धा याचे परिणाम होतात. व्यसनाच्या वापराच्या कालावधीमध्ये म्हणजे अल्कोहोलच्या यूजमध्ये आणि कधी-कधी अल्कोहोल सोडल्यानंतर सुद्धा महिन्याभराच्या कालावधीमध्ये कधी-कधी अशा पद्धतीचे मानसिक आजार अल्कोहोल वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळून येतात. सगळ्यांनाच होतं असं नाही, पण त्यातल्या काही पर्सेंट लोकांना मे बी अल्कोहोल इंड्यूस अँक्झायटी किंवा डिप्रेशन किंवा काही लोकांना मे बी बायपोलर सुद्धा होतो. बायपोलर डिसऑर्डर किंवा इव्हन सायकोसिस सुद्धा याच्यात आढळून आलेला आहे. पण हे सगळे अपाय होत असताना म्हणजे शारीरिक, मानसिक अपाय तर सगळ्यांनाच होतात किंवा सगळ्यांनाच ते दिसून येतात असं गरजेचं नाही. पण शारीरिक अपाय तर डेफिनेटली दिसतच असतात आणि ते त्या व्यक्तीला सुद्धा जाणवत असतात. पण तरीसुद्धा माणसं का सोडू शकत नाही? म्हणजे अपाय दिसत आहेत, हानी झालेली कळते आहे. ही हानी केवळ फक्त शारीरिक आणि मानसिकच नाही, तर ती सोशल पण असते. याचा एक दूरगामी परिणाम तुमच्या संबंधांवर होतो. तुमच्या घरातले तुमच्या मुलांबरोबरचे, तुमच्या बायकोबरोबरचे जे रिलेशन्स आहेत ते खराब होतात. सगळ्यात जास्त परिणाम तुमच्या मरायटल लाईफवर होतो. तुमच्या वाईफ किंवा म्हणजे जर मुलगी पीत असेल, तर हसबंड बरोबरचे रिलेशन तेवढे कॉर्डियल राहत नाहीत. वारंवार वाद होतात आणि त्याच्यातून तुमचे रिलेशन स्ट्रेन होतात. तसंच तुम्ही बघाल तर दारू पिण्याच्या जेव्हा खूप जास्त पिली जाते, त्यावेळेस बऱ्याचदा तुमच्याकडून चुका होतात आणि त्या कधी-कधी त्याचे परिणाम सामाजिक असतात. म्हणजे दारूच्या नशेखाली काहीतरी कोणाला बोलवून देणं किंवा काहीतरी जे तुम्ही एरवी वागला नसता तशा पद्धतीची वागणूक होणं, त्याच्यातून तुम्ही कधी-कधी कायदेशीर गंभीर स्वरूपाच्या अशा गुन्ह्यांमध्ये सुद्धा अडकू शकतात. कारण त्यावेळेस तुमचे सेन्सेस काम करत नाही आणि त्यावेळेस मुळात तुमचा स्वतःवर कंट्रोल नसतो. पण कायद्याने तुम्ही स्वतःच्या मनाने आणि मर्जीने पिलेले आहात म्हणून गुन्हेगार तुम्हीच ठरता. मग अशा स्थितीमध्ये सुद्धा लोकं का सोडू शकत नाही? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, की दारू हळू जेव्हा आपण पितो, तेव्हा आपल्या मेंदूला त्याची सवय होते. मेंदूमध्ये काही काही रिसेप्टर्स असतात, की ज्यांना त्या गोष्टीची एवढी सवय झालेली असते, की जेव्हा ती मिळत नाही, तेव्हा त्याचे विथड्रॉवल सिम्प्टम्स येतात. म्हणजे ते शारीरिक पण असतात आणि मानसिक पण असतात. ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर दारू पिणारे आहात आणि ती मिळत नाही, तेव्हा चिड होते. रात्रीची झोप नीट येत नाही. नंतर तुमच्या बोलण्यामध्ये ती चिड स्पष्टपणे जाणवत असते. त्याच्यानंतर दुसरं असतं, की शारीरिक अपायांमध्ये काय दिसतं विथड्रॉवलचे सिम्प्टम्स तर हाताला कंपनं येतात.
हातांच्या कंपनांबरोबरच महत्त्वाचं असतं, की खूप जास्त पिण्याचं प्रमाण असेल, तर तुमच्या पूर्ण शरीरामध्ये कंपनं येतात. मग त्यामुळे माणूस ह्या सगळ्या गोष्टींना बऱ्याचदा विथड्रॉवल सिम्प्टम्सला टाळण्यासाठी म्हणून तो जाऊन परत पितो. एस्पेशली ज्या लोकांना त्याची सवय झालेली आहे आणि ती मेंदूच्या रिसेप्टर्सपर्यंत आणि त्या शरीराला त्याची इतकी सवय झालेली आहे, की त्यांचं पहिलं विथड्रॉवल सिम्प्टम हे जनरली ट्रेमर्स असतं. आणि त्या ट्रेमर्सला टाळण्यासाठी आणि ती जी आतमधूनची बेचैनी निर्माण होते, त्या त्या गोष्टींना टाळण्यासाठी म्हणून ते पुन्हा व्यसनाधीनतेकडे वळतात. आणि अशा पद्धतीने त्यांची इच्छा असून सुद्धा बऱ्याचदा बऱ्याच लोकांना इच्छा असते, की सोडायची आहे. पण ते स्वतःला त्या पद्धतीने त्या स्थितीपर्यंत ते पोहोचू शकत नाही. कारण विथड्रॉवल सिम्प्टम्स एवढे जास्त तीव्र असतात, की त्यांना पिल्याशिवाय पर्याय राहत नाही. मग अशा लोकांमध्ये एक असतं, की त्यांना थोडं मोटिव्हेशन करण्याची आणि त्यांना डिटॉक्स करण्याची जी 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 ट्रीटमेंटची पद्धत असते, त्याच्यामध्ये त्या रिसेप्टर्सला आपण ऑक्युपाय करून ठेवावं लागतं. जेणेकरून हे शारीरिक जे विथड्रॉवलचे सिम्प्टम्स असतात ते येत नाहीत. हा झाला त्यांच्या एक मॅनेजमेंटचा. त्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना आज सोडण्याची इच्छा आहे, ते त्रस्त झालेले आहेत. त्यांना सोडायची इच्छा आहे. ते सोडण्याचा प्रयत्नही करतात, ते मदतही घेतात. पण काही दिवसानंतर पुन्हा रिलॅप्स होतो. काही दिवसानंतर ते पुन्हा त्या व्यसनाच्या आहारी जातात आणि पुन्हा थोडं-थोडं करत सुरुवात होऊन ते पुन्हा त्याच्या आहारी जातात. तर अशा स्थितीमध्ये ते पुन्हा सोडू शकत नाही. तर मग अशा लोकांसाठी काय उपाय करावा? तर आपण जेव्हा याच्या उपायाबद्दल चर्चा करू, तेव्हा मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणेल, की सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही व्यसनाधीनतेला सोडण्याचा मार्ग हा नेहमी त्या व्यक्तीचा स्वतःचा निर्णय असतो. म्हणजे त्याचं स्वतःचं मोटिव्हेशन असणं खूप गरजेचं असतं. मग हे मोटिव्हेशन त्याचं मनोबल एक असतं, की त्याने स्वतः बनवायचं असतं. आपण त्याला बनवण्यासाठी मदत करायची असते. यालाच आम्ही मोटिव्हेशन एन्हान्समेंट थेरपी म्हणतो. ही मोटिव्हेशन एन्हान्समेंट थेरपी काही आठवडे चालते. दर आठवड्याला 1 सेशन असं करून कमीत कमी 4 सेशन झाले तर याचा याचा इफेक्ट चांगला असतो. आणि हेच मोटिव्हेशन एन्हान्समेंट एक कुटुंबीय म्हणून किंवा कुटुंबाचे सदस्य म्हणून तुम्ही सुद्धा नेहमी त्याच्या घरी करू शकता. कधी-कधी कुटुंबातल्या व्यक्तींकडून काय होतं, की इनेबलिंग बिहेवियर असतं. म्हणजे त्यांचं जे म्हणजे व्यसनाधीनता आहे किंवा जे दारू पिण्याचं प्रमाण आहे, त्याला कुठेतरी कळत-नकळत आपण हातभार लावत असतो. त्याची ती फेज आहे. त्याच्या जीवनात असं घडलं आणि अशा पद्धतीने आपण त्या गोष्टीला कुठेतरी कळत-नकळत एक सहाय्य देत असतो किंवा त्याला पैसे देणं. अशा पद्धतीने आपण ते बिहेवियरला इनेबल करत असतो. तर घरच्यांनी सगळ्यात महत्त्वाचं, की हे इनेबलिंग बिहेवियर तर बाजूला सारावंच. पण त्याच्याबरोबर त्याचं मोटिव्हेशन एन्हान्समेंट घरीसुद्धा करत राहावं, की "अरे, तू सोडू शकतोस. तू बघ आता 4 दिवस नाही पिलास. अतिउत्तम. तू अशाच पद्धतीने टिकून राहा." किंवा घरामध्ये इतर गोष्टी ज्याला आपण रिक्रिएशन म्हणतो किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतवण्याचं. तो घरी आला तर त्याच्याबरोबर जास्त वेळ बोलणं, त्याला एकटं न सोडणं, त्याला आवडणाऱ्या गोष्टी करणं. अशा पद्धतीने त्याला कुठेतरी आपण त्या गोष्टीपासून परावृत्त करून इतर गोष्टींच्या संधी द्यायच्या असतात, की जेणेकरून तो त्या गोष्टींमध्ये गुंतून राहील. तर अशा पद्धतीने मोटिव्हेशन एन्हान्समेंट थेरपी ही अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जेव्हा आपण अल्कोहोल किंवा कुठल्याही व्यसनाधीनतेकडे वळालेलो असतो. याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं, की सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला डिटॉक्स करावं लागेल, डिटॉक्सिफिकेशन. ज्याच्यामध्ये आपल्याला त्या मेंदूमधल्या रिसेप्टर्सला आपल्याला ऑक्युपाय करून ठेवायचं आहे. म्हणजे आपण त्या रिसेप्टर्सला दारूच्या जागेवर औषधं देणार आहोत, ती जी त्याच रिसेप्टरवर काम करतात आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये विथड्रॉवलची लक्षणं येत नाहीत. आणि ती लक्षणं आली नाही, की त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, की "अरे हां, मी सोडू शकतो आणि मी बरा होऊ शकतो." मग याच्या व्यतिरिक्त आणखी काय करता येतं आपल्याला? तर आपल्याला आणखी अँटी क्रेव्हिंग एजंट असतात, की ज्याच्यामुळे काय होतं, की त्या माणसाला त्या गोष्टीची तलप नाही होत. आणि अशा पद्धतीचे अँटी क्रेव्हिंग एजंट आपल्याकडे काही ऑप्शन्स अवेलेबल असतात. त्या व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती आणि सगळ्या गोष्टीनुसार आपण चांगले अँटी क्रेव्हिंग एजंट वापरू शकतो. याच्यानंतर एक ॲव्हर्सिव्ह थेरपी असते. जेव्हा एखाद्या माणसामध्ये सोडण्याचं चांगलं लक्षण येतं आणि मोटिव्हेशन अतिशय उच्च दर्जाचं असतं. त्यावेळेस त्या व्यक्तीची आपण कन्सेंट घेऊन आणि त्याच्या मर्जीनेच आपण ॲव्हर्सिव्ह थेरपी चालू करतो. जेणेकरून काय होतं, की आपण ते औषध चालू केल्यानंतर कधी चुकून त्याची पिण्याची इच्छाही झाली, तर त्यावेळेस ते त्या ॲव्हर्सिव्ह एजंटमुळे तो जेव्हा पितो, तेव्हा त्याला त्रास होतो, शारीरिक त्रास. जसं की उलट्या होणं, मळमळणं, शरीर लाल होणं किंवा कधी-कधी अगदी चक्कर येणं. अशा पद्धतीचा जेव्हा अतिशय तीव्र त्रास होणार, तेव्हा त्या व्यक्तीला पुन्हा त्या दारूकडे जाण्याची इच्छा होत नाही. अशा पद्धतीने ही ॲव्हर्सिव्ह थेरपी काम करत असते.
ही ॲव्हर्जिव्ह थेरपी मे बी बरेच लोकं वापरतात, न सांगता दारू सोडवा, अशा पद्धतीचे ज्या ॲड तुम्ही पाहतात, त्या कदाचित अशाच पद्धतीची ट्रीटमेंट वापरतात. पण ते ते त्या व्यक्तीला न सांगता, न कळवता त्या करतात. आपण जेव्हा त्या ट्रीटमेंट करतो, आपण त्या व्यक्तीच्या मनोबलाला उंचवून त्याच्या मर्जीनेच ह्या गोष्टी करत असतो. त्यामुळे त्यामुळे आउटकम हे चांगलं असतं. बऱ्याचदा काय होतं, की आपण दुसरा एक विषय जो मध्ये घेतला होता, की काही लोकं सोडण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा ते त्या व्यसनाच्या आहारी जातात. मग अशा स्थितीमध्ये आपण काय करायचं? तर अशा स्थितीमध्ये मी जे म्हणालो, की मोटिव्हेशन एन्हान्समेंट थेरपी ही कायम ठेवायची आणि त्या व्यक्तीचं मनोबल नेहमी उंच राहील आणि कधीतरी एकदा पिला आणि स्लिप झालं, तरी त्या गोष्टीवर त्या गोष्टीचा वाजागाजा न करता किंवा त्या गोष्टीला अडकून न राहता त्या व्यक्तीला चूक झाली हे स्वीकारण्यापर्यंत त्याचं मनोबल उंच करून आणि आता पुन्हा तसं वागायचं नाही अशा पद्धतीने पुन्हा ते मनोबल उंचावत राहायचं आणि पुन्हा थेरपीमध्ये थोडेसे बदल करून आपण त्या व्यक्तीला पुन्हा आपण त्या मार्गावर आणू शकतो, की आपण व्यसनाधीनतेपासून दूर जाऊ शकतो. मला असं वाटतं, की ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या त्या बाधित व्यक्तीबरोबर ज्या व्यक्तीला व्यसनाधीनतेचा त्रास आहे, त्या व्यक्तीच्या ह्या गोष्टींमध्ये त्याला इन्व्हॉल्व करूनच आपण ह्या गोष्टी साध्य करू शकतो. त्याच्यासाठी तुमच्या जवळचे कोणीही किंवा तुम्ही स्वतः ह्या गोष्टीने बाधित असाल, की तुम्ही व्यसनाधीनतेच्या मार्गाला गेलेला आहात, त्यासाठी आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी वाशीच्या लाईफ केअर हॉस्पिटलला, कोपरखैरणे देवर्षा स्पेशालिटी क्लिनिक आणि पी-के-सी हॉस्पिटलला उपलब्ध असतो. माझ्या वेगवेगळ्या वेळा आहेत प्रत्येक हॉस्पिटलच्या, त्या मी तुमच्याबरोबर शेअर करेन. मी टेक होम होम मेसेज म्हणून एकच गोष्ट सांगेल, की व्यसनाधीनता माणूस कितीही त्या व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला असेल, तरी त्याच्यातून बाहेर येण्याचा मार्ग हा नक्कीच असतो आणि तो प्रयत्नाने नक्कीच मिळवता येतो. आपल्याकडे जसं सगळ्यांना माहीत आहे, की वाल्याचा वाल्मिकी झाला. पण तो एका दिवसात नाही झाला. वाल्मिकी होण्यासाठी बरेच कष्ट आणि बरेच म्हणजे त्याच्यासाठी दृढ निश्चय गरजेचा असतो आणि त्या गोष्टी साध्य होतात. त्यामुळे प्रत्येक व्यसनाधीनतेकडे गेलेल्या माणसाला मार्गी लावण्यासाठी आणि चांगल्या मार्गावर पुन्हा आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर ते नक्कीच यशस्वी होतात.